नमस्कार. ज्या देशामध्ये जन्म घेतला, ज्या देशामध्ये लहानचा मोठा झालो, ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतला, ज्या समाजामध्ये वास्तव्य आहे, आज त्या समाजाला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लहानपणापासून शालेय शिक्षणापासून एक गोष्ट शिकलो, भारत देश विविध संस्कृतीने, जातीने, भाषेने नटलेला देश आहे. आज या भारत देशाला कुठल्या प्रकारचा पोशाख घालावी ही वेळ आलेली आहे. वेगवेगळ्या दहशतवादाविषयी ऐकलं, इतिहास आम्ही शोधून पाहिला. अगदी इसवी सन 52 मध्ये ख्रिस्ती धर्माचे पायमोळे या भारत देशामध्ये आले. साऊथ साइडला ख्रिस्ती धर्म उदयास आला. आम्ही त्याचे अनुयायी आहोत. आमच्या हातामध्ये कुठली तलवार नाही, आमच्या मुखामध्ये तशा प्रकारचे शब्द नाही. भाईचारा हे शब्द आम्ही ऐकले, शाळेपासून ऐकले. ते जपणारे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, समाज आहोत. स्त्रियांचा सन्मान आमच्या रक्तात भरलेला आहे. शत्रूवर प्रेम करणं आमचं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे. जर या सर्व गोष्टी असताना आम्ही जर धर्मांतर केलं असतं, आमच्याकडनं धर्मांतर झाले असते, तर आज आमची संख्या बहुत असते. 2% भारत देशाची जर जनगणना झाली, येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, 2% अजून कितीतरी लोक ख्रिस्ती दिसणार आहेत. आम्ही आहोत तसेच आहोत. ग्रोथ वेगवेगळ्या प्रकारची आहे. आमची प्रजननाची ग्रोथ असेल, आमची मायग्रेशनची ग्रोथ असेल, आमच्यामध्ये आम्ही मात्र धर्मांतरासाठी आम्ही अडून बसलो असं नाहीये. भारतीय संविधानाने, कायद्याने दिल्याप्रमाणे ज्या कायद्यामध्ये आम्ही वास्तव्य करीत आहोत, जे आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही भारत देशाचा सन्मान करतो, भारत देशाच्या सर्व मंत्री महोदयाचा सन्मान करतो. मात्र एखाद्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करावे, गुंड प्रवृत्तीचे वक्तव्य करावे. आज संपूर्ण ख्रिस्ती समाज, विशेष करून या समाजाला जे नेतृत्व देत आहे, ते नेतृत्व करणारा प्रत्येक पाद्री म्हणा, पास्टर म्हणा, पायक वर्ग म्हणा, बिशप म्हणा, आज आम्ही भीतीच्या सावटामध्ये आहोत. जर आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत, तर आमच्यावर ही भीती का? जर आम्ही या देशामध्ये जन्म घेतलेला आहे, तर आम्ही या भीतीच्या वातावरणामध्ये का जगावं? एकच निवेदन घेऊन आम्ही बहुसन्माननीय कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलेलो आहोत की कृपा करून यावर योग्य ते निर्णय आपण घ्यावे, माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ते पोहोचवावे, जेणेकरून जो आमचा अधिकार आहे, ज्यामध्ये आम्ही शांतता प्रिय धर्माने आम्ही चालणारे लोक आहोत, इतरांसाठी दर रविवारी प्रत्येक पवित्र मंदिरामध्ये, प्रत्येक चर्चमध्ये आम्ही माननीय महोदय आपणासाठी प्रार्थना करत आहोत. आजही आम्ही तुमच्यासाठी प्रार्थनाच करत आहोत. मात्र आम्हाला शस्त्र हातात घेण्याची गरज नाही. आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलाय त्याप्रमाणे आम्ही पुढे चालणार आहोत. बस आम्हाला न्याय हवा आहे. आणि हे जे वक्तव्य आहे आणि जी काही आमच्या समाजावर किंवा ख्रिस्ती धर्मीय पुढाऱ्यांवर जी मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे, त्यामध्ये आम्हाला न्याय अशी मी आपणाला विनंती करतो. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी नाशिक विभागातील सर्व आचार्य, पास्टर व सर्व सभासद या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. गेल्या काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडवळकर यांनी ऋतुजा ही आमची बहीण, हिने जी आत्महत्या केली आणि तिचा धागा पकडून त्यांनी जे वक्तव्य केलं की ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात आणि ते जे धर्मांतर करतात त्यांना मारझोड झाली पाहिजे, त्यांचा सैराट झाला पाहिजे आणि त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि अशा जो व्यक्ती करेल त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. या सर्व कारणामुळे ख्रिस्ती समाजातील सर्व आचार्य, धर्मगुरू हे भयभीत झालेले आहे आणि त्यांचं हे बेलबान वक्तव्य जे लोकशाहीला सुचत नाहीत आणि त्यांनी हे जे कायदा हातात घेण्याचं व चिथावणीखोर जे वक्तव्य देऊन जे ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही शांतते पद्धतीने त्यांना निवेदन देऊन आमची हीच अपेक्षा आहे की त्यांच्यावर लोकशाही पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या चिथावणीखोर वक्तव्यामुळे त्यांच्यावर FIR दर्ज व्हावा. त्याचप्रमाणे ते जे आमदार आहेत त्यांचं आमदार पद देखील रद्द करण्यात यावं आणि आम्ही लवकरच या संदर्भात जर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये हे आंदोलन आम्ही चालवणार आहोत. आणि त्याकरता आज या ठिकाणी सर्व आमचे पास्टर लोक, सर्व फादर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत
आणि या सर्व गोष्टीचा गोपीचंद पडवळकर यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. संजू बोला. काय सांगणार तुम्ही? आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं, काय सांगणार? 5-6 दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी एक कौटुंबिक घटना घडलेली आहे. त्या कौटुंबिक घटनेमध्ये तथ्य काय आहे अजून कोणाला माहीत नाही, परंतु जे झालं ते दुर्दैवी आहे. त्या ठिकाणची जी आमची माता भगिनी आहे तिने आत्महत्या केली. तिच्या गर्भामध्ये 7 वर्षाचं बाळ होतं आणि हे फारच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे. परंतु ती कौटुंबिक परिस्थिती असताना आमदार गोपीनाथ पडळकर साहेबांनी या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन दोन समाजामध्ये भांडणं होतील, 2 समाजामध्ये वाद निर्माण होतील असं बेताल वक्तव्य केलं आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना, पाद्रींना जो कोणी मारेल त्याला पहिला जर मारला तर 5 लाख, दुसरा जर मारला तर त्याला 4 लाख, तिसरा जर मारला त्याला 3 लाख आणि जो कोणी त्याचा सैराट करेल म्हणजे त्याचा मर्डर करेल किंवा त्याचा घात करेल त्याला 11 लाख असं बेताल वक्तव्य करून या ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि आपण बघतो की बऱ्याच काळापासून जवळपास 150-200 वर्षापासून ख्रिस्ती लोक या भारतामध्ये आहेत आणि त्यांचं जर आपण जनगणना बघितली तर 2% कमी आहेत. हा वारंवार खोटा आरोप करून आमदार पडळकर सारखे लोक ख्रिस्ती धर्माला टार्गेट करतात, कारण की आमच्या धर्मामध्ये आम्हाला शांतता, प्रीती आणि आनंद, एकमेकांसाठी सहिष्णुते वागणं, आमचे सेवा देणं हाच आम्हाला शिकून आतापर्यंत मिळाले. आम्ही काय तलवारी घेऊन किंवा बंदूक घेऊन फिरत नाही, पण आमदार पडळकर सारखे लोक हे गुंड घेऊन फिरतात आणि लोकांना मारण्याच्या तयारीमध्ये आहेत. तरी अशा आमदारापासून, त्याच्या गुंडापासून आमच्या समाजाला, आमच्या पादरींना संरक्षण मिळावं. त्याचप्रमाणे हे आमदार असताना अशा प्रकारचं वक्तव्य करतात. यांनी शपथ घेताना सर्वभौम शपथ घेतली आहे, सर्व लोकांकरता काम करण्याची शपथ घेतली. ह्या